श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय लाईव्ह. तर आजची आपली जी भटकंती आहे ती महाबळेश्वर या परिसरामध्ये आहे. तर फायनली आम्ही कोल्हापूरमधून महाबळेश्वरकडे रवाना होत होतो. तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि व्हिडिओला सुरुवात केली. तर तुम्ही इकडे बघू शकता, फायनली आता आपण महाबळेश्वरच्या रूटवरती आहोत. तर इकडे काय झालं की शूट करत करत पहिल्या स्टार्टिंगला एक धबधबा छोटासा दिसला. ते बघून गौरवला असं वाटलं की बाबा इथं काहीतरी फोटो वगैरे शूट करावं. तर काका असं बोलले की इथंच काही नाही, बाहेर खूप मोठे मोठे धबधबे आहेत, ते आपण बघूया. तर हे एक फायनली आम्ही इथे महाबळेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत. तर ह्या काकाला विचारलं इकडून पुढे जाण्याचा रस्ता आणि थेट आम्ही त्या रस्त्याच्या दिशेने रवाना झालेलो आहोत. तर इकडं बघू शकता जंगल हे किती घनदाट दिसत आहे. तर आणि ते या छोटे छोटे हिल स्टेशन जे राहण्याची व्यवस्था इथे केलेली आहे आणि छान असं मस्त जागा होती आणि इकडे हा परिसर खूप सुंदर होता. आता जरी फटकलेलं वातावरण असेल पण थोड्या वेळानं तुमच्या डोळ्यासमोर दिसणार आहे धुकं पूर्णपणे. तर फायनली आम्ही त्या दिशेने निघालेलो होतो. तर फोटोशूट करण्याचा आपल्याला नाद आहे म्हटलं की फोटोशूट करायलाच पाहिजे. आणि सांगायचं म्हणजे जे जगायचं आहे ते ह्याच वयामध्ये जगून घ्यायला पाहिजे. आपल्या क्षण टिपले पाहिजेत, आनंदाचे क्षण टिपले पाहिजेत. आपल्या सवयी, आपल्या आवडीनिवडी ह्या आपण नक्की जोपासल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं, हे बरोबर आहे ना? तर पावसाळ्याचे दिवस होते आणि असंच आम्ही महाबळेश्वरला गेलेलो. मग ते व्हिडिओ सोडायचे बाकी होते. मग आता म्हटलं चला, तर आता किती फ्रेश वातावरण दिसत आहे. तर फायनली पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला हे वातावरण दिसणार नाही. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत महाबळेश्वरच्या मोठ्या धबधब्यापाशी. तर ह्या धबधब्याजवळ गेल्यावरती आपल्याला असा सुंदर नजारा आणि व्ह्यू वाटत होता की बापरे, मनमोहक दृश्य होतं, डोळ्याचं पारणंच फिटलं. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही महाबळेश्वरला जर ट्रिपला गेलात तर पावसाळ्यात जाण्याची मजा खरंच खूप वेगळी आहे. इतर ऋतूमध्ये गेलात तर तुम्हाला काही पॉईंट्स आहेत तर ते म्हणजे एवढे व्यवस्थित वाटणार नाहीत, पण पावसाळ्यामध्ये गेल्यावर त्याचा आनंद खूप छान प्रकारे लुटता येईल. आणि इकडचं पाणी जे फिल्टरच्या पाण्याला लाजवेल असं पाणी होतं. मग त्याही पाणी आम्ही थोडंसं टेस्ट केलं आणि खरंच पाणी एक नंबर होतं. आणि मग काय, इथे देखील शूट चालू झालं आमचं. पाणी वगैरे पिलं आणि मस्त आम्ही पुढच्या पॉईंटकडे रवाना झालेलो आहोत. तुम्ही इकडे बघू शकता, मध्येच दीदीचं सुरू होतं आमचा फोटो काढताना. इकडे बघा, तिकडे बघता, तुम्ही पाहू शकतात काय बोलते. आता तिकडे बघा. आणि ज्या गोष्टी आम्ही पन्हाळगडावरती हे पान टाकून बघितलं तर तिथं आम्हाला हा टॅटू उमटवला नाही, पण या ठिकाणी हा टॅटू नक्की छान प्रकारे उमटवला. बघू शकता तुम्ही माझ्या हातावरती. तर हा सुंदर नजारा मी या ठिकाणी कॅप्चर केलेला आहे. आणि तुम्ही आता इथून पुढे छोटे छोटे जे असे जे धबधबे होते ते देखील मी या मोबाईलच्या द्वारे शूट केलेले आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकतात. आणि खरंच हे दृश्य मनमोहक होतं. आणि मग काय, इथं सुरू झाले आमच्या पोजेस, फोटो वगैरे काढले आणि पुढे निघालो पुढच्या पॉईंटकडे. तर मग आता आम्हाला काय मध्ये जायचं होतं चालण्यासाठी. तर काका बोलत होते इकडे मोठे जंगली जनावर आहेत, जाऊ नका. तर आम्ही बोललो नाही, बघूया तर ट्राय करून. आणि मस्त असं आम्ही इथे आनंद घेतला की म्हटलं चला आपल्याला ह्या चालण्याच्या ह्याच्यावर छोटंसं गाणं टाकता येईल. आणि खूप छान व्हिडिओ वाटला. आणि मी देखील पुढे लांबपर्यंत चलत गेले आणि तिथून रिटर्न आले. तो व्हिडिओ दीदीने शूट केलेला आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात किती सुंदर नजारा वाटत होता. आणि खरंच आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या आपण नक्की जोपासल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि मला जे वाटत असतं ते मी माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत असते. मी स्वतः सध्याचा क्षण जगते, कारण काय माहिती उद्या आहे का नाही. मग मी केलंय म्हणल्यावर गौरवला करायला पाहिजेच. तो सुद्धा गेला आणि रिटर्न वापस आला, व्हिडिओ शूट झाला. आणि इकडे बघू शकतात हे झाडं एकमेकावरती अवलंबून आहेत. जसे माणसं माणसावरती अवलंबून असतात तसे इकडे झाडं झाडावरती अवलंबून आहेत. प्रत्येक झाडं. आणि इकडच्या ठिकाणी पाऊस जास्त असल्यामुळे झाडावर सुद्धा झाडं उगवलेले आहेत. मग काय, हे छोटंसं रोपटं घेतलं आणि मस्त असं नजारा शूट केला. वाव, काय सुंदर नजारा आहे. मग काय, इकडं आमचं सुरू झालं चलणं आणि शूट करायला मोबाईल हातात घेतला की मग काय, आहोंनी काढला, चष्माने लावला आणि मस्त अशी पोज दिली. तर असं आनंदात जगायला पाहिजे आणि हे क्षण पुन्हा येत नाहीत. तर असं करत करत आम्ही पुढे रवाना झालेलो आहोत पुढच्या पॉईंटकडे. तर पुढच्या पॉईंटकडे जात असताना मस्ती केली, एन्जॉय केला आणि पुढे निघालो. तर तुम्ही इकडे बघू शकतात किती खोल दरी वाटत होती आणि तिथे पाणी होतं. हे बघू शकतात दृश्य इथे काय आहे.
कुठे गेलं? हसून खेळून मस्ती केली. इथून टाकून पाहिलं तर ते रिटर्न येत होतं, तर ते लहानपणी पाहिलेलं आता करून पाहावं म्हटलं म्हणून केलं. तर ते रिटर्न पान वापस आले आणि हा धबधबा शूट केला. तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा दिसत होता आणि मनमोहक दृश्य होतं. खरंच या ठिकाणी जर माणसाला टेन्शन आलं तर आवर्जून अशा पर्यटन स्थळावर जायला पाहिजे. मनमोहक दृश्य होतं. इकडे बघू शकतात आता पुढचा पॉईंट आहे काटेज पॉईंट. तर त्या पॉईंटकडे पूर्वी आम्ही इकडे सुद्धा हा फोटोशूट केलं थोडं आणि थोडं सरांना चालायला सांगितलं आणि त्यांचा व्हिडिओ शूट केला. ह्यांना असंच करण्यामागे एकच कारण असतं की मला ते शूट करायला आवडतं म्हणून मी करत असते आणि प्रत्येकाने आपापले क्षण सध्याचे टिपले पाहिजेत आणि पुढे निघालेलो आहोत आम्ही पुढच्या पॉईंटकडे. आणि इकडे बघू शकतात आता थोडासा नजारा दाखवते मी तुम्हाला. कसे झाडावर झाडं उगवलीत बघा, किती सुंदर दृश्य होतं ना. आणि त्याचे फुलं जर होते खूपच छान होते फुलं. तर हे बघू शकता पाणी साचलेलं होतं आणि अक्षरशः जसं काका बोलले की इकडे काही जनावर आढळून येतील तर आम्हाला एक वनगाय देखील या ठिकाणी पाहावयास मिळाली. पण कसं असतं ते सुद्धा प्राणी स्वतः जीवन जगत असतात त्यांच्या पद्धतीनं. आपण त्यांना डिवसलं तर ते बरोबर आपल्या अंगावर येतील, पण आपण नाही डिवसलं तर ते त्यांच्या शिस्तीत राहतील. मग काय पुढे आलो तर हे पाहुणे मंडळ इकडे काय करत होतं पहा, मकाचे कणसं मस्त सोलून टाकत होतं. मग काय बघा तिचं बाळ आणि ती आई आहे, तर किती छान प्रकारे मस्त सोलून खाता येतं. आणि ह्यांना सांगायचं म्हणजे बिस्किट वगैरे देणं इथं अलाउड नाही. हे इथल्याच वटवृक्षावरती ह्या वृक्षावरती अवलंबून असतात. तर हे नजारा बघू शकतात तुम्ही. आणि इथे देखील मी फोटोग्राफरचं काम असतं शूट करणं, पण त्यामध्ये तो स्वतःच नसतो, तो तुम्ही इकडे बघू शकतात. बाकीचे जरी घेतले तर त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. चलो पुढे आम्ही शूट केलं आणि फोटो वगैरे काढले आणि साहेबांना सांगितलं इथून चालत या. मग काय आपला आग्रह असतो ते चालत खाली आले. आणि असो मस्त व्हिडिओ वाटला, कुठेतरी काहीतरी तुमच्याबरोबर शेअर करावं वाटलं म्हणून मी शेअर केलं. तर इकडे बघू शकतात किती छान नजारा वाटत होता. आणि खरंच आवर्जून महाबळेश्वरला जायलाच पाहिजे आणि गेलं तर पावसाळ्यात जायला पाहिजे. आणि हो सगळं फिरत असताना इतकं फिरलात की नंतर आम्हाला इतका म्हणजे धुकं जास्त पडलं. तर ॲक्च्युली कुठून बाहेर पडायचं हेच कळत नव्हतं. मग थोडंसं फटकूस तर आम्ही एका ठिकाणी 1-2 पॉईंट अजून पाहिले. तरी बरेच पॉईंट आम्ही मिसिंग केले, कारण की आपल्याकडे फारच म्हणजे तिथे धुळी पसरलेली होती, पुढचं काहीच दिसतच नव्हतं. तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात. ज्या ठिकाणी आम्हाला व्यवस्थित दिसत होतं तिथं आम्ही गेलो. परत बाहेर निघायचं कसं हेच कळत नव्हतं, कारण इतका तिथं धुळी पसरलेली होती. तर बघू शकतात आम्ही असे बरेच पॉईंट आहेत की 1-2 पॉईंट आम्ही या ठिकाणी सोडलेले आहेत. तर फायनली आता आम्ही आपला पूर्ण महाबळेश्वर पाहून आल्याच्या नंतर आम्ही जे काही थोडे फोटो वगैरे काढले ते खूप मस्त होते. आणि फायनली आम्ही तिथं काही थोडंसं खाल्लं वगैरे. आणि या ठिकाणाहून आता बघू शकता उजेड दिसत आहे, फटकलेला आहे आणि धुकंसुद्धा थोडंसं बाजूला सरकत आहे. तर मस्त अशी जागा होती, खूपच म्हणजे असं अविस्मरणीय क्षण होते ते. आणि इकडे बघू शकतात की त्यांची फॅमिली कशी बसत आहे. आता साहेब काय बोलतात बघा, जाऊन काहीतरी आणलं असतं तर बरं झालं असतं असं बोलतात ते, पण त्यांना अलाउड नाही. तिथं आम्ही असे बोर्ड वाचले की तिथं त्या काय करते बघा, ते काय बोलतात बघा, आणायला पाहिजे होतं. पण कसं आहे ना तिथं म्हणजे असं ते स्वतः त्याच वनस्पतीवर अवलंबून आहेत, त्यांना काही बाहेरचं देऊ नका असं सांगितलं होतं. मग इथं आम्ही थोडेसे नाश्ते वगैरे केले आणि फोटोशूट केले. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगा. आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण, जय श्री राम, श्री स्वामी समर्थ आणि जय शिवराय लिहायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर हे बघा गौरवची मस्ती. आणि आम्ही आमची जी फॅमिली होती फोटोशूट केलं आणि मस्त असे फोटो वगैरे काही काढले. आणि मस्त आता व्हिडिओ द एंड होणार आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. बघूया या व्हिडिओला लाईक किती मिळतात. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.